7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित आणखी काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 2.1 याच्यामधले प्रश्न पाहिलेत. आजच्या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 2.2 मधले याच घटकावरचे आणखी काही प्रश्न पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे, -5/7 आणि -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता या दरम्यानची परिमेय संख्या शोधण्यासाठी एक मार्ग असा आहे की या दोन्हीचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं, चारही पर्यायांचं सुद्धा दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि मग ठरवायचं. याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जातो, कॅल्क्युलेशनचा भाग असतो. त्याच्याऐवजी एक सोपी पद्धत इथं आपण वापरू शकतो, जी आपल्याला पर्यायावरून मिळते. म्हणजे पर्यायावरून कोणतं उत्तर आपलं असू शकत नाही हे एक एक आपण इलिमिनेट करू शकतो आणि मॅथमॅटिकल लॉजिकचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर याच्यासाठी लॉजिक असं वापरायचं की या दोन्ही संख्या ज्या अर्थी ऋण आहे त्या अर्थी त्या दोन संख्यांच्या दरम्यान असणारी संख्या ती सुद्धा ऋणच असली पाहिजे. त्यामुळे पर्यायात ह्या ज्या दोन संख्या धन दिलेल्या आहेत 6/8 आणि 0.7 हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे हे दोन पर्याय आपण इलिमिनेट करून टाकले. आता आपल्यासमोर दोनच ऑप्शन राहतात, एकतर पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 4. इथं आणखी एक लॉजिक आपल्याला वापरता येईल. आता ह्या ज्या दोन संख्या दिल्यात त्याच्यामध्ये -5/7 आहे आणि -8/13 आहे. ऋणचिन्ह थोडा वेळ आपण बाजूला ठेवलं तर आपल्याला लक्षात असेल की 5 आणि 8 हे जे दोन अंश ते छेदापेक्षा प्रत्येकी लहान आहेत. म्हणजे 7 पेक्षा 5 संख्या लहान आहे, 13 पेक्षा 8 ही संख्या लहान आहे. याचा अर्थ जो काही पर्याय आपलं उत्तर असेल ती संख्या ऋण तर असेलच, शिवाय छेदाधिक असेल. छेदाधिक म्हणजे अशी संख्या ज्याच्यामध्ये छेद अंशापेक्षा अधिक असेल. मग आता पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये अशी शक्यता फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिसते, जी ऋण संख्या आणि छेदाधिक आहे. चौथ्या पर्यायात मात्र तो अंशाधिक आहे, म्हणजे अंश 21 14 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ते काही उत्तर आपलं असू शकत नाही. म्हणजे आपण या प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या पर्यायापैकी 3 पर्याय इलिमिनेट केले, बाजूला केले. म्हणजे मग आपल्याला जे काही शिल्लक राहील ते आपलं उत्तर असेल. या लॉजिकनुसार आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवलं. तर असे बरेचसे प्रश्न असतात प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यामध्ये ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपण त्या प्रश्नांचे उत्तर मिळवू शकतो. तिथे हे मॅथमॅटिकल लॉजिक आपण वापरायचं आहे. कारण मग नाहीतर मग इतर पद्धतीने जर आपण हे सोडवायला गेलो तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करून पुन्हा ते चेक करण्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वेळच आपल्याला वाचवायचा आहे. एखाद्या प्रश्नासाठी जेवढा कमीत कमी वेळ आपण घेऊ तेवढे जास्त प्रश्न आपण त्या प्रश्नपत्रिकेमधले सोडवू शकतो. त्याच्यासाठी ही अल्टरनेट मेथड आपण वापरू शकतो, हे मॅथमॅटिकल लॉजिक वापरू शकतो. आणि असे बरेचसे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपण लॉजिकच्या मदतीनं या प्रश्नांचे उत्तर मिळवू शकतो, कुठलेही कॅल्क्युलेशन न करता. फक्त त्याच्यासाठी ते लॉजिक वापरण्यासाठी जी काही बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे ते आपल्याजवळ असलं पाहिजे. तर हा पहिला प्रश्न झाला. पुढचा प्रश्न पाहू. हा पुढचा प्रश्न असा आहे, 2/4 -5/9 7/-3 आणि -6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? पूर्णांक याचा अर्थ ज्याचा छेद 1 असला पाहिजे. आता या दिलेल्या चारही संख्यांपैकी कोणत्या संख्येचा छेद 1 नाही, पण -6/2 ही जी संख्या आहे तिथं 2 न जर 6ला भाग घालवला तर 3चा भाग जाईल आणि उत्तर येईल -3/1 म्हणजेच -3. तर ही संख्या पूर्णांक आहे. याचा अर्थ -6/2 ही जी संख्या आहे या चार संख्यांपैकी ती पूर्णांक संख्या आहे. ते दिले आपल्याला ऑप्शन 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना काय म्हणतात? तर अशा संख्या ज्यांचं दशांश रूप अखंड व आवर्ती असतं त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती? परिमेय संख्या, अखंड व आवर्ती दशांश रूप, नैसर्गिक संख्या, धन पूर्णांक संख्यांचा समूह, पूर्णांक संख्या, धन व ऋण संख्यांचा समूह आणि पूर्ण संख्या म्हणजेच मोज संख्यांचा समूह. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पूर्ण संख्या म्हणजे मोज संख्या नाहीत, त्या वेगळ्या आहेत. पूर्ण संख्येचा अर्थ 0 1 2 या पद्धतीच्या यांना पूर्ण संख्या आपण म्हणतो आणि मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या 1 2 3 या पद्धतीने. तर पूर्ण संख्यांच्या मध्ये नैसर्गिक संख्यांपेक्षा किंवा मोज संख्यांपेक्षा 0 ही एक संख्या जास्त असते. त्यामुळे पूर्ण संख्या म्हणजे मोज संख्या नाही. इतर सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? 9.165 बाद दिलेला आहे. म्हणजेच 165 ही संख्या दशांश अपूर्णांकानंतर पुन्हा पुन्हा येते. त्यामुळे अखंड आवर्ती संख्या आहे पर्याय क्रमांक 1.
बाकीच्या सर्व ऑप्शन मध्ये भागाकार संपलेला आहे. इथं मात्र ही संख्या 165 आवर्ती येते, त्यामुळं ते दशांश रूप जे आहे ते आवर्ती आहे. पुढचा प्रश्न, पुढील पर्यायापैकी मोठी पूर्णांक संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1, 2, 3 सर्व ऋण संख्या आहेत आणि शेवटचा पर्याय 0 आहे. 0 ही संख्या कुठल्याही ऋण संख्येपेक्षा मोठीच असते, त्यामुळे मोठा पूर्णांक झाला 0, पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी खंडित दशांश संख्या कोणती? खंडित दशांशाचा अर्थ जिथं भागाकार संपलाय. पहिल्या संख्येमध्ये 0.555 अनंतापर्यंत म्हणजे हे रूप अखंड आहे. 5.5 दुसऱ्या पर्यायात सुद्धा अखंड आहे. तिसऱ्या पर्यायात 55 आवर्ती दिले, हा सुद्धा भागाकार अखंड आहे. चौथ्या पर्यायात मात्र भागाकार संपलाय, त्यामुळं खंडित दशांश रूप चौथ्या पर्यायात दिले 0.555, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? 1/7, 2/12, 2/7 की 1/3? आता 13/7 मध्ये जर आपण पहिला पर्याय 1/7 मिळवला तर इथं छेद समान असल्यामुळे तो एकदाच घ्यायचा आणि अंशांची करायची बेरीज, म्हणजे 13 अधिक 1. 13 अधिक 1 म्हणजे 14/7. जर इथं 7 न भाग घालवला 14, 2चा भाग जाईल, 2/1 म्हणजे 2. ही संख्या पूर्णांक संख्या मिळाली, म्हणजे त्या संख्येमध्ये 1/7 जर आपण मिळवले तर आपल्याला 2 ही पूर्णांक संख्या मिळते. त्यामुळे पहिलाच पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 7/10 हा पूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा आहे, तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल? 7/10 या संख्येमध्ये छेद 10 आहे आणि त्यामुळं ही संख्या जर संख्या रेषेवर दाखवायची असतील तर एकक अंतराचे आपल्याला 10 समान भाग करावे लागतील. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये 5 अधिक 5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारी योग्य आकृती पुढीलपैकी कोणती? म्हणजे -2 आणि 2 यांच्या मधलं अंतर 4 आहे. दुसऱ्या पर्यायात -2 आणि 5 यांच्या मधलं अंतर 7 आहे. तिसऱ्या पर्यायात -7 आणि -2 यातलं अंतर 5 आहे. चौथ्या पर्यायात -2 आणि 3 यांच्या मधलं अंतर 5 आहे. मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिले की -2 मध्ये अधिक 5 मिळवायचं आहे. मग ह्यातलं पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे काही उत्तर आपलं असू शकत नाही, कारण तिथं अंतर अनुक्रमे 4 आणि 7 आहेत. आपल्याला 5 मिळवायचं आहे, म्हणजे अंतर 5 असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मध्ये -2च्या डावीकडे 5 अंतर सोडून गेले आणि तिथं संख्या -7 मिळाली. पण तसं केल्यामुळं त्या -2 मध्ये -5 मिळवल्यानंतर -7 मिळणार आहे. आपल्याला विचारले की अधिक 5 मिळवल्यास, म्हणजे -2 पासून उजव्या बाजूला आपल्याला जावं लागेल, उत्तर 3 मिळेल अधिक 5 मिळवल्यानंतर. त्यामुळे हे जे आपल्याला दिलेलं आहे ते आकृतीच्या साह्याने दर्शवायचं असेल तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर. कारण आकृतीचा विचार न करता जर आपण -2 मध्ये अधिक 5 मिळवले तर -2 अधिक 5 उत्तर अधिक 3 मिळेल, जे इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मधल्या आकृतीत दिसते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 3/11 गुणिले 2/5 बरोबर किती? आता इथं अंशात आणि छेदात एकमेकाला भाग कशाचाच जात नाही, सरळ अंशांचा गुणाकार करूया. म्हणजे 3 गुणिले 2 6 छेद 11 गुणिले 5 55. उत्तर येईल 6/55, पर्याय क्रमांक 2. तर हे प्रश्न होते नवनीत स्वाध्याय 2.2 यामधले नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या घटकावर आधारित. याच घटकावर आधारित नवनीत स्वाध्याय 2.3 त्यामधले सुद्धा प्रश्न आपण सोडू. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तेही चेक करा.